कृषी विद्यापीठ पदभरती जवळपास 11,346 पदांचा आकृतीबंध समोर ठेवण्यात आलेले आहे आणि याला तत्वता मान्यता देखील देण्यात आलेली आहे आणि लवकरच याची पदभरती जी आहे तर ती होणार आहे। याच्या संदर्भातली डिटेल माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर, इग्नाइट ॲग्रिकॉस या आपल्या युट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर बघा, नुकतीच जी आहे तर ती एक महत्त्वपूर्ण न्यूज आलेली आहे। कृषी विद्यापीठाच्या आकृतीबंधावर उच्चस्तरीय समितीचा शिक्कामोर्तब। उच्चस्तरीय समिती जी स्थापन करण्यात आली होती तर त्याने याच्या आकृतीबंधास प्रस्तावित तत्वता मान्यता इथे दिलेली आहे। बघा, केंद्राच्या ICAR च्या धर्तीवर समकक्ष आकृतीबंधास पाठबळ, रिक्त पदभरतीस हिरवा कंदल ही शक्य, म्हणजे लवकरच पदभरतीची शक्यता इथं सांगितलेली। इथं संपूर्ण विद्यापीठांचा, चारही विद्यापीठांचा त्यांनी लेखाजोखा दिलेला आहे, कोणती पद काय आणि सर्व माहिती जी आहे तर ती इथं दिलेली। आपण वन बाय वन करून पाहणार आहोत। लक्षात घ्या, महाराष्ट्र कृषी सेवा, कृषी सेवक भरती आणि कृषी संदर्भात कुठलीही स्पर्धा परीक्षेची माहिती असेल तर ती तुम्हाला आपल्या याच चॅनलवर मिळणार आहे, म्हणून तुम्ही आपले हे चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला बेल आयकॉन जे आहे तर ते प्रेस करून ठेवा। बघा, 40% पद जे कृषी विद्यापीठ आहे तर त्याच्यावर रिक्त पाहायला मिळतात। 40% पद म्हणजे खूप मोठी संख्या जी आहे तर ती इथं पाहायला मिळते आणि हे 40% पद भरली गेली नसल्यामुळेच केंद्र सरकार काय करतं, या विद्यापीठांना 50% केंद्रीय निधी जो आहे तर तुम्ही तो सध्या त्यांना प्रॉपरली मिळत नाही आहे। ICAR च्या गाईडलाईन नुसार त्यांनी प्रॉपर आकृतीबंध इथं मंजूर केलेला नव्हता, म्हणून त्यांना आता हा जो आकृतीबंध आहे तर हा आकृतीबंध ICAR च्या गाईडलाईन्स नुसार त्यांनी तयार केलेला आहे। ICAR च्या नवीन धर्तीवर यांनी आकृतीबंध मंजूर केलेले आहे, ज्याला वित्त विभागाने तत्वता म्हणजे पार्शली मान्यता दिलेली आहे, म्हणजे उच्चस्तरीय समितीने मान्यता दिलेली आहे। अजूनही जी पूर्ण मान्यता आहे ती बाकी आहे, कारण की जोपर्यंत त्यांचा अधिकृत असा GR येत नाही तोपर्यंत त्याला पूर्ण मान्यता मिळालेली असं आपण म्हणू शकत नाही मित्रांनो। ओके, आता केंद्र सरकारकडून 50% निधी मिळवण्यासाठी तांत्रिक अडचण कायमची दूर, रिक्त प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या भरतीला आता वेग मिळणार आहे। त्याच्यानंतर कृषी संशोधन, बीज उत्पादन, फार्म मॅनेजमेंट आणि कृषी विस्तारासाठी समर्पित अशा पदांची निर्मिती केली जाणार आहे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आता या नवीन आकृतीबंधात दिसणार। याच्यामध्ये त्यांनी काय केलेले, ग्रुप डी मधील जे काही कालबाह्य पद ठरले, जसं की फोटो फिल्मसाठी अंधार कोठडी सहाय्यक, तर अशी पद त्यांनी रद्द केलेले आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाचा त्यांनी वापर जो आहे तर तो करण्याचा ठरवलेला आहे। आता याच्यामध्ये त्यांनी काय केलेले, पदांमध्ये सुसूत्रीकरण करण्यासाठी जी काही कालबाह्य पद होती ती कमी केलेली, जवळपास 796 पद कमी केलेली। किती? 796 पदे त्यांनी डायरेक्ट कमी केलेले। आता ही कशी कमी केलेली याचा पूर्ण हा लेखाजोखा आहे, हा मी तुम्हाला एकदम प्रॉपरली जे आहे तर ते सांगतो, लक्षात घ्या। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी याची 4,319 पद सध्या मंजूर आहेत आणि प्रस्तावित पद किती करण्यात आलेली या आकृतीबंधानुसार 4,211, 108 पद कमी करण्यात आलेले आहेत, कमी करण्यात आलेले आहेत या विद्यापीठांच्या याच्यातून। पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला 3,300 पद जुन्या आकृतीबंधानुसार मंजूर आहेत, ती आता 2,880 करण्यात आलेली, म्हणजे 420 पद कमी करण्यात आलेली। सर्वाधिक पद कमी ही अकोल्याचीच करण्यात आलेली मित्रांनो, बघा ही कमी करण्यात आलेली। पुढचं, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी 2,835 पद आहेत तर ती आता 2,677 करण्यात आली, 158 पद ही या आकृतीबंधातून कमी करण्यात आलेली। पुढचं, दापोली कृषी विद्यापीठ तर 1,688, त्याची पद झालेली आहेत 1,578, तर 110 पद कमी करण्यात आलेले। टोटल जर आपण पाहिलं तर टोटल आधी 12,142 पद होती आधीची, आता नवीन याच्यानुसार त्यांनी सांगितलेले 11,346 हा नवीन प्रस्तावित आकडा आहे आणि याच्यामध्ये 796 पद त्यांनी कमी करून उच्चस्तरीय समितीकडून मान्यता जी आहे तर ती घेतलेली, कारण की त्याच्याशिवाय नवीन पदभरतीसाठी मान्यता मिळणारच नव्हती। आता अजूनही याचा अधिकृत मी तुम्हाला काय सांगितलं, GR जो आहे तर तो वेटिंग आहे, कारण की प्रॉपर वित्त विभागाची मान्यता मिळाल्यानंतर लगेच आपल्याला या चारही कृषी विद्यापीठांचा एक प्रॉपर GR आकृतीबंध सर्व पदांसाठी मिळणार आहे आणि जोपर्यंत आकृतीबंध येत नाही तोपर्यंत कुठलीच या विद्यापीठांसंदर्भात पदभरती जी आहे तर ती होणार नाही। एकदा आकृतीबंध मंजूर झाला त्याच्यानंतर बिंदू नामावली, मग परीक्षा कोण घेणार आहे, या अशा बाबी निश्चित झाल्यानंतरच आपल्याला पदभरती जी आहे तर ती पाहायला मिळणार आहे, म्हणून अजूनही पदभरतीला थोडा वेळ असणार आहे। आणि या मोकळ्या वेळेत तुम्हाला वाटतं की मला एक चांगली तयारी करायची, पण अजूनही मला एक्झाम पॅटर्न माहित नाही नेमका,
तर त्यावेळी स्टेट बोर्ड तुमची नक्कीच चांगली मदत करतात. याच्यासाठी स्टेट बोर्डची एक फाउंडेशन बॅच मित्रांनो आपण लॉन्च केलेली आहे. फक्त 99 रुपयात ही बॅच असणार आहे. सर्व 5वी ते 12वी सर्व स्टेट बोर्ड तुमचे कव्हर केले जातील. तुम्हाला जर वाटत असेल माझा बेसिक फाउंडेशन स्ट्रॉंग पाहिजे तर स्टेट बोर्ड शिवाय पर्याय नाही मित्रांनो. कुठलाही सरकारी अधिकारी बघा जो काही एक्झाम देऊन झालेला आहे तर त्याला तुम्ही विचारून बघा की स्पर्धा परीक्षेचा मूल मंत्र काय, तर तो एकच सांगते स्टेट बोर्डवर तुमची कमांड. आणि ही कमांड फक्त 99 रुपयात तुम्हाला जे आहे तर ते उपलब्ध करून देतोय आपण. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला जे आहे तर ते एनरोल करू शकतात. आणि ऍग्री संदर्भात आणखी काही अपडेट असेल तर तुम्हाला आपल्या याच चॅनलवर मिळणार आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.